बालीने आठवण काढली असणार माझी. मलाही तिची आठवण झाली. मग लगेच इकडे पाय वळले. कुठे बाली? कुठे बाली? तुझा दादा आला ग? अथर्व, फार लवकर आठवण झाली हो तुम्हाला. म्हणजे मला काही कळालं नाही. शिरीष दादा, तुम्हाला अथर्व विषयी काय कळलं का? अथर्व विषयी काय? पंकज प्लीज सांगा ना, काय झालं अथर्वचं? बोला ना प्लीज. तुम्ही बोलत का नाहीये? दादा दादा अथर्व हरवलाय. हरवला? असा कसा हरवला अथर्व? आणि बाली कुठे आहे? तिने मला का नाही सांगितलं फोन करून? ती त्याला शोधायलाच गेली आहे. ती आणि रेवती दोघी गेल्यात. कुठे अथर्व? कुठे? मला सांगा ना, काय झालं नक्की? तुम्ही हा प्रश्न तुमच्या भाऊजींना जाऊन का नाही विचारत? त्यांच्याचमुळे हरवलाय तो. तुमची बहीण इकडे, तुमचे भाऊजी तिकडे समोर. तमाशा आमच्या घरात आणि त्रास आमच्या डोक्याला फुकटचा. समिधा, तोंड सांभाळून बोल. राधिका इथे राहते, तिचा आम्हाला त्रास नाही आणि आम्हाला ती जडही नाहीये. आणि तुझ्यावर तिची जबाबदारी तर अजिबात नाहीये, तेव्हा गप्पच बस. नानीजी, हे बघा, आमच्यामुळे उगाच तुमच्या घरात वाद नको. बाली आली ना की मी तिच्याशी बोलतो आणि तिला आणि अथर्वला घेऊन जातो घरी. पण तुमचं घर डिस्टर्ब नको व्हायला. मी तिला फोन लावतो आणि कुठे ते बघतो. हॅलो, हा बाली, दादा बोलून राहिलो. कुठेस तू बाली? आणि अथर्वला काय झालं अचानक? कुठे तो? आणि तू कुठेस? मला का नाही सांगितलं फोन करून तू? आपला अथर्व हरवला. नाही, सापडेल ग, सापडेल. आपण सगळे मिळून शोधू त्याला. आणि बघ बाली, 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 रडू नकोस तू, रडू नकोस तू. तू तू रडलेली मी नाही पाहू शकत बाली. दादा, आम्ही सगळेजण इथेच आहोत. प्रज्ञाला पण फोन केलाय, ती पण येऊन राहिली. मी पण येतो लगेच. चल. नाही नको दादा, प्रज्ञाशी बोलणं झालं की मग निघतो. अगं पण दादा, अरे सगळेजण इथे जमून काय करणार आहोत दादा? त्यापेक्षा तू घराजवळ बघ ना. तो घरी येत असेल तर तुला सापडून जाईल. बर, ठीक आहे, मी बघतो इथे कुठे आसपास गार्डन मध्ये वगैरे दिसतोय का. पण तू काही काळजी करू नकोस आणि काही गरज लागली तर लगेच मला फोन कर. हा, तू काळजी करू नकोस, सापडेल तो. मी आले असते तुमच्या बरोबर, पण रेवतीची मुलगी घरात झोपली ना. आई, मी जातो, टेन्शन नको. चल चला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.